परीक्षेमध्ये टेन्सवरचा प्रश्न अवघड जातोय. टेन्सवरचा प्रश्नामध्ये 0 मार्क्स पडतायत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर सिरीजच्या डे 30 या भागामध्ये डे 6 या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इंग्लिश ग्रामर शिकूया, तेही अगदी आपल्या मराठीमध्ये. यामध्ये तुमचे अगदी खूप मनापासून स्वागत आहे. तर टेन्स हा प्रश्न पहा. टेन्सवरचा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलाच जातो आणि यामध्ये बहुतेक विद्यार्थी गोंधळले जातात. ज्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहा, आयडेंटिफाय द गिवन टेन्स, किंवा तुम्हाला काय करायला सांगतात, एखादं वाक्य देतात आणि ते वाक्य तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करा, किंवा दिलेल्या कोणत्याही एकूण 12 प्रकारांमध्ये काळाच्या कन्वर्ट करा, असा काय केला जातो तो तुम्हाला प्रश्न हा दिला जातो. तर सर्वात आधी तुम्हाला दिलेल्या वाक्यातील व्हर्ब, जे मेन व्हर्ब असणार आहे ते शोधायला पाहिजे आणि त्या व्हर्बचं 3 फॉर्म तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही अगदी सहजपणे दिलेलं जे वाक्य असणार आहे ते कोणत्याही 12 काळाच्या प्रकारामध्ये फिरवू शकता. तर सर्वात आधी पहा, व्हर्बचा फॉर्म तुम्हाला फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म जर करेक्ट माहीत असेल तरच तुम्ही यामध्ये टेन्स यासारख्या प्रश्नामध्ये ग्रामरच्या पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. तर पहा, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे इटचा, एट, आणि त्यानंतर थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल इटन आहे. तर पहा, तिन्ही फॉर्म जे हा जो वर्ब आहे पहा इटचा, याचे तिन्ही पण फॉर्म्स वेगळे आहेत. लक्षात ठेवा, हा असा एक वर्ब आहे ज्याचे तिन्ही पण फॉर्म्स काय आहेत तर डिफरंट आहे. तर ह्याच वर्बचा आपण वापर करून एखादं सेंटेन्स करूया आणि ते सेंटेन्स दिलेल्या 12 जी काळाचे प्रकार आहेत त्यामध्ये काय करूया तर यामध्ये फिरूया. ते दिलेल्या वाक्याचं एकूण 12 प्रकारामध्ये काय करूया तर कन्वर्जन करून पाहूयात. चला तर पाहूयात. तर पहा, तुमचं टेन्सचा एकूण 3 प्रकार आहेत, मुख्य 3 प्रकार. टेन्स म्हणजे काय तर काळ. तर काळाचे एकूण 3 प्रकार कोणते आहेत? वर्तमान काळ, त्यालाच इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्स म्हणतात. त्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर पहा, प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं वाक्य आहे हे कधी ओळखायचं तर सर्वात आधी पहा, याचे देखील 4 असे उपप्रकार आहेत आणि दिलेल्या 4 उपप्रकारांपैकी कोणत्या नक्की उपप्रकारांमध्ये दिलेलं सेंटेन्स आहे ते कसं ओळखायचं, चला तर पाहूयात. तर पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळामध्ये आहे हे कधी ओळखायचं तर त्यामध्ये तुमच्या वर्बचा फर्स्ट फॉर्म असणार आहे आणि तुम्हाला यामध्ये हेल्प वर्ब हे शोधून देखील सापडणार नाही. तर यामध्ये हेल्प वर्ब नसतंच असं समजा, कारण यामध्ये तुमचा फक्त वर्ब असणार आहे आणि त्याचा फर्स्ट फॉर्म वर्बचा असणार आहे. पहा, तर पाहूयात. सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य, ही इट्स अ मँगो. तर इथं तुमच्या वर्बला यस हा प्रत्यय लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ही आणि शी यासारखे कर्ता असतील वाक्यामध्ये, किंवा कोणतंही विशेष नाम जसं की सचिन, सुचिता, सुनीता यासारखी जर नावं असतील तर त्यामध्ये तुमचं जे वर्ब असणार आहे त्याचा फर्स्ट फॉर्म असणार आहे त्याला यस प्रत्यय हा लागतो. हा नियम तेवढा लक्षात ठेवायचा आहे. कधी? साधा वर्तमान काळ असताना फक्त काय असतं तर वर्बला तुमचा कर्ता ही, शी किंवा विशेष नाम असेल तर तुमच्या वर्बला यस प्रत्यय लागत असतो. त्यानंतर जर तिथं शी कर्ता असेल तर कसं वाक्य येणार आहे, शी इट्स अ मँगो. त्यानंतर पहा, जर आय असेल तर आय इट मँगो येणार आहे. पहा, यस हा प्रत्यय लागणार नाही. त्यानंतर वी असेल तर वी इट मँगो. दे असेल तर दे इट मँगो. खूप साधा आहे. पहा, फक्त जो मी नियम सांगितलेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, अपूर्ण वर्तमान काळ. दिलेलं वाक्य हे अपूर्ण वर्तमान काळात आहे असं कधी म्हटलं जातं, जेव्हा वर्तमान काळामध्ये ती क्रिया अपूर्ण किंवा अर्धवट राहिलेली असते. तर ही इज अ इटिंग मँगो. यामध्ये पहा, इज हे हेल्प वर्ब घेतलेला आहे आणि तुमच्या मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लावलेला
आहे. तर कसं वाक्य आहे पहा, ही इज इटिंग मँगो. जर तिथं आय असेल करता तर तिथं एम हा हेल्प वर्ब लागत असतो आणि वी असेल तर आर हा काय लागत असतो, हेल्प वर्ब लागत असतो. बाकीचं आय एन जी फॉर्म वर्बचा तर घ्यायचाच आहे आणि आहे असं तुम्हाला काय करायचं आहे, कर्म लिहायचं आहे. तर कसं वाक्य येणार आहे पहा, शी असेल तर करता शी इज इटिंग अ मँगो. आय असेल तर आय एम इटिंग मँगो. वी असेल तर वी आर इटिंग मँगो. त्यानंतर दे असेल तर दे आर इटिंग मँगो आणि इट असेल तर इट इज इटिंग मँगो. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं वाक्य हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आहे असं कधी ओळखायचं, ज्यावेळी हेल्प वर्ब इज आर एम यासारखा हेल्प वर्ब असतो आणि मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लावलेला असतो. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा, परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. दिलेलं वाक्य हे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे असं कधी ओळखायचं, तर जेव्हा हॅज हा हेल्प वर्ब असतो आणि तुमचा मेन वर्ब असणार आहे पहा, त्याचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म. तर इटचा थर्ड फॉर्म काय आहे, इटन. तर यामध्ये घेतलेला आहे पहा, इटन घेतलेला आहे. तर वाक्य कसं झालेलं आहे पहा, ही हॅज अ इटन मँगो. जर तिथं करता आय असेल तर हॅव हा हेल्प वर्ब लागणार आहे आणि वर्बचा थर्ड फॉर्म कसं येणार आहे पहा वाक्य, आय हॅव इटन मँगो. वी असेल तर वी हॅव इटन मँगो. इट असेल तर इट हॅज इटन मँगो. शी असेल तर करता शी हॅज इटन मँगो. तर अशा प्रकारे दिलेलं वाक्य हे पूर्ण वर्तमान काळात आहे असं कधी ओळखायचं, तर हॅज हा हेल्प वर्ब असणार आहे आणि मेन वर्बचा थर्ड फॉर्म तिथं घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचं पहा, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. यामध्ये पहा, हॅज सोबत बीन हा हेल्प वर्ब लागलेला असतो आणि तुमच्या मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे. तर वाक्य कसं येणार आहे पहा, ही हॅज बीन इटिंग मँगो. जर तिथं शी हा करता असेल तर शी हॅज बीन इटिंग अ मँगो. त्यानंतर पहा, आय असेल तर करता हॅव येणार आहे पहा हेल्प वर्ब, आय हॅव बीन इटिंग मँगो. वी असेल तरी देखील तिथं हॅव हा काय येणार आहे, तर हेल्प वर्ब येणार आहे. वी हॅव बीन इटिंग अ मँगो. इट असेल तर इट हॅज बीन इटिंग अ मँगो. दे असेल तर दे हॅव बीन इटिंग अ मँगो. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार काय होणार आहे, हेल्प वर्ब कोणतं लागणार आहे ते लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला असे 4 एकूण उपप्रकारामध्ये वर्तमान काळाचे वाक्य हे फिरवता यायला पाहिजे. खूप सोपं आहे, सरावाने तुम्हाला येणार आहे. त्यामुळे या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही प्लेलिस्ट दिलेली आहे पहा इंग्लिश ग्रामर सिरीजची, ती जाऊन तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. चॅनलवरतीच आहे. त्यानंतर पहा, पुढचं असणार आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. यामध्ये भूतकाळात क्रिया घडून गेलेली असते, त्यामुळे याचे देखील 4 उपप्रकार आहेत पहा. दिलेलं वाक्य हे भूतकाळाच्या नक्की कोणत्या 4 उपप्रकारांपैकी आहे हे कसं ओळखायचं, तर पाहूयात. पहिला आहे पहा, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. तर दिलेलं वाक्य हे साध्या भूतकाळात आहे. हे कधी ओळखलं जातं, जेव्हा तुमचा मेन वर्ब असणार आहे त्याचं पास्ट फॉर्म म्हणजे सेकंड फॉर्म इथं लिहिलेला आहे. तर एट हा लिहिलेला आहे पहा, इटचा सेकंड फॉर्म असणार आहे एट. तर वाक्य पहा कसं आहे, सिंपल पास्ट टेन्समध्ये ही एट मँगो. जर तिथं शी हा करता असेल तर कसं येणार आहे पहा वाक्य, शी एट मँगो. त्यानंतर पहा, आय असेल तर आय एट मँगो. वी असेल तर वी एट मँगो. दे असेल तर दे एट मँगो. तर ह्याचं प्रोनाऊन्सिएशन पहा एट असणार आहे आणि ह्याचा सेकंड फॉर्म इटचा एट हा असणार आहे. त्याचं व्यवस्थित अगदी तुम्ही स्पेलिंग पाहू शकता. त्यानंतर पुढचा असणार आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. यामध्ये अपूर्ण भूतकाळ. यामध्ये भूतकाळात क्रिया अपूर्ण राहिलेली असते, त्यामुळे दिलेलं वाक्य हे अपूर्ण भूतकाळात आहे असं कधी ओळखायचं, तर ज्यावेळी हेल्प वर्ब वॉज लागणार आहे, वॉज, वेअर आणि मेन व्हर्बला आय एन जी प्रत्यय असेल तर दिलेलं जे सेंटेन्स असणार आहे ते कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये आहे असं म्हटलं जातं. तर कशा प्रकारे आहे पहा कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य, ही वॉज अ इटिंग मँगो. जर इथं आय असेल तर कसं वाक्य येणार आहे पहा, करता आय वापरून पाहूयात. आय वॉज अ इटिंग मँगो. शी असेल तर शी वॉज इटिंग मँगो. दे असेल तर दे वेअर येणार आहे पहा तिथं.
वॉज येणार नाही. दे वेअर इटिंग मँगो. इट असेल तर करता इट वॉज इटिंग अ मँगो. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार वॉज घ्यायचं की वेअर हे कसं लक्षात ठेवायचं. तर पहा, वी असेल किंवा दे असेल तर तिथं वेअर हा येणार आहे हेल्प वर्ब, आणि ही शी किंवा एखादं कोणतंही नाव असेल तर तिथं काय येणार आहे, आणि आय असेल तर तिथं काय येणार आहे, तुमचं वॉज हा हेल्प वर्ब येणार आहे, आणि मेन वर्बला आय एन जी प्रत्यय हा लागणार आहे सर्व ठिकाणी. त्यानंतर पहा, परफेक्ट पास्ट टेन्स. यामध्ये पूर्ण भूतकाळ, भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली असते, त्यामुळे दिलेलं वाक्य हे पूर्ण भूतकाळात आहे. हे कधी ओळखायचं, तर यामध्ये हॅड हा हेल्प वर्ब लागणार आहे, आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म. पहा, थर्ड फॉर्मलाच पास्ट पार्टिसिपल फॉर्म असे म्हटलं जातं. तेच काय आहे, तर इटन आहे. तर वाक्य कसं होणार आहे पहा, परफेक्ट पास्ट टेन्समध्ये ही हॅड इटन मँगो. जर तिथं शी हा कर्ता असेल तर वाक्य कसं येणार आहे पहा, शी हॅड इटन मँगो. त्यानंतर पहा पुढचं, आय असेल तर आय हॅड इटन मँगो. वी असेल तर वी हॅड इटन मँगो. तर ह्यामध्ये लक्षात ठेवायचं, हेल्प वर्ब हॅड सर्व ठिकाणी लागणार आहे, आणि सर्व कर्त्याला काय लागणार आहे, हॅड हे हेल्प वर्ब लागणार आहे, आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म घ्यायला विसरायचं नाही. आणि जर हा माहीत नसेल तर तुमचं वाक्य जे असणार आहे ते चुकीचं होणार आहे. त्यामुळे तुमचे टेन्सवरचे जे प्रश्न असतात त्यामध्ये मार्क्स मिळणार नाहीत. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचा जो वर्ब असणार आहे वाक्यातील त्याचा फर्स्ट सेकंड फॉर्म माहीत असेल नाही, माहीत असायलाच पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता, करेक्ट अगदी दिलेला यामध्ये टेन्समध्ये त्याचं कन्वर्जन करू शकता. पुढचं असणार आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भूतकाळ. तर यामध्ये पहा, हॅड सोबत बीन हा काय लागलेला असतो, तर हेल्प वर्ब लागलेला असतो, आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे, म्हणजेच त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, यामध्ये हॅड सोबत बीन आणि आय एन जी प्रत्यय वर्बला. तर कसं वाक्य होणार आहे पहा, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये ही हॅड बीन इटिंग मँगो. शी असेल तर शी हॅड बीन इटिंग मँगो. आय असेल तर आय हॅड बीन इटिंग मँगो. वी हा करता वापरून पाहूयात, वी हॅड बीन इटिंग मँगो. दे असेल तर दे हॅड बीन इटिंग मँगो. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, पास्ट टेन्समधलं काय करायचं आहे, तर या 4 उपप्रकारामध्ये दिलेलं वाक्य हे फिरवायचं आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. दिलेलं वाक्य हे भविष्यकाळामध्ये आहे असं कधी ओळखायचं, ज्या वेळेस विल किंवा शाल यासारखे हेल्प वर्ब दिलेल्या वाक्यामध्ये असतील तर डोळं झाकून दिलेलं वाक्य हे फ्युचर टेन्समध्ये आहे असं समजायचं. परंतु फ्युचर टेन्सच्या एकूण 4 उपप्रकारांपैकी कोणता नक्की एका उपप्रकारामध्ये आहे हे कसं ओळखायचं, चला तर पाहूयात. तर पहा, त्याचा सर्वात पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. यामध्ये व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असणार आहे, आणि हेल्प वर्ब विल हा असतो. तर आय आणि वी सारखे करता असतील तर शाल हा काय असणार आहे, तुमचा हेल्प वर्ब असणार आहे, आणि जर तिथं ही शी इट दे यासारखे जर करता असतील तर यामध्ये तुमचा विल हा हेल्प वर्ब लागणार आहे. तर वाक्य कसं आहे पहा, ही विल इट मँगो. शी हा करता वापरून पाहूयात वाक्य कसं होणार आहे, शी विल इट मँगो. आय असेल तर आय शाल इट मँगो. वी असेल तर वी शाल इट मँगो. त्यानंतर कंटिन्युअस फ्युचर टेन्स हा पहा सेकंड आहे. त्यानंतर त्यामध्ये अपूर्ण भविष्यकाळ, यामध्ये भविष्यकाळात क्रिया अपूर्ण राहिलेली असते, तर यामध्ये विल सोबत बी हे हेल्प वर्ब घ्यायचा आहे, आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे. वर्बचा आय एन जी फॉर्म काय येणार आहे, इटचा आय एन जी फॉर्म तर इटिंग. तर वाक्य कसं होणार आहे पहा, ही विल बी इटिंग अ मँगो. त्यानंतर पहा, शी असेल तर करता शी विल बी इटिंग मँगो. इट असेल तर इट विल बी इटिंग मँगो. दे असेल तर दे विल बी इटिंग मँगो. त्यानंतर पहा, जर वी असेल तर वी शाल बी इटिंग मँगो. आय असेल तर करता आय शाल बी इटिंग अ मँगो. तर पुढचं असणार आहे पहा थर्ड वन फ्युचर टेन्सचा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजेच
काय असणार आहे तर पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये भविष्यकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते, त्यामुळे दिलेलं वाक्य हे भविष्यकाळामध्ये आहे असं कधी म्हटलं जातं, ज्या वेळेस हेल्प वर्ब सोबत हॅव हा हेल्प वर्ब ॲड होतो आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म तुम्हाला काय करायचं इथं घ्यायचा आहे. तर तुमचा इटचा थर्ड फॉर्म असणार आहे इटन. तर वाक्य कसं होणार आहे पहा, परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये ही विल हॅव इटन मँगो. शी हा करता वापरून पाहूयात. शी विल हॅव इटन मँगो. इट असेल तर इट विल हॅव इटन मँगो. दे असेल तर करता दे विल हॅव इटन मँगो. त्यानंतर आय असेल तर करता आय शाल हॅव इटन मँगो. वी असेल तर वी शाल हॅव इटन अ मँगो. खूप सोपा आहे पहा. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता करता बदलून कशा प्रकारे हेल्प वर्बमध्ये फरक होणार आहे हे तुम्ही काय करू शकता तर सराव केल्यानंच तुम्हाला हे परफेक्ट अगदी जमणार आहे टेन्सवरचं प्रश्न सोडवायला. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भविष्य काळ. तर यामध्ये विल सोबत हॅव तर असणार आहे हेल्प वर्ब, परंतु त्यासोबत बीन देखील काय असणार आहे तुमचा हेल्प वर्ब असणार आहे व मेन वर्बचा आयएनजी फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे घ्यायचा आहे. तर पहा वाक्य कसं होणार आहे, ही विल हॅव बीन इटिंग मँगो. त्यानंतर शी असेल तर शी विल हॅव बीन इटिंग अ मँगो. आय असेल तर करता आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. वी असेल तर करता वी शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. दे असेल तर करता दे विल हॅव बीन इटिंग अ मँगो. इट असेल तर करता इट विल हॅव बीन इटिंग अ मँगो. खूप सोपा आहे पहा. काय लक्षात ठेवा, एकच यामध्ये वाक्य लक्षात ठेवा, आय किंवा वी हा जर करता असेल तर शाल हा हेल्प वर्ब लागत असतो आणि बाकीच्या ठिकाणी कर्त्याच्या ठिकाणी विल हा हेल्प वर्ब येणार आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण 12 प्रकारांमध्ये टेन्सच्या काळाच्या वाक्य हे फिरवलेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि आपली सिरीजचा हा कितवा भाग आहे तर एपिसोड 6 म्हणजे डे 6 असणार आहे. जर तुम्हाला पुढचा कोणत्या ग्रामरच्या इंग्लिशच्या कोणत्या विषयावरती टॉपिकवरती व्हिडिओ हवा, कोणत्या विषयावरती हवा आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मला लिहायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.